हा आहे भारतीय सैन्याच्या कामगिरीवर शंका घेणारा राहुल गांधी. If you had listened to me here, you would not have lost those 5 planes. आप कह रहे हो कि ऑपरेशन सिंदूर ऑनगोइंग है और फिर आप कह रहे हो विक्ट्री हो गई या विक्ट्री हो गई या सिंदूर ऑनगोइंग है, और दूसरी साइड से ट्रंप कह रहा है कि भैया सिंदूर को मैंने बंद किया, सिंदूर को मैंने बंद किया, 25 बार बोला है. तो कुछ ना कुछ तो दाल में काला है ना. राहुल गांधी, जरा डोळे उघडून हे व्हिडिओ बघ. किती विमानं पडली, सैनिकांना वेचून वेचून मारलं, असं बोलणाऱ्या तुला हे शहीद जवानाच्या आईचे अश्रूनं पाजर फुटतोय का पहा. ही मातांची आसवं आहेत, ज्यांचे लाडके पुत्र देशासाठी प्राणाची आहुती देतात, जेणेकरून तू आणि 140 कोटी भारतीय सुरक्षित झोपू शकतील. या माऊलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून स्वतः पंतप्रधान मोदींचे डोळेही भरले. राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी महार रेजिमेंटचे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. हे कीर्तीचक्र त्यांच्या आई आणि पत्नीनं स्वीकारलं. यावेळी त्यांच्या आईनं अक्षरशः हंबरडा फोडला. शत्रूंविरोधात लढताना शहीद जवान प्रवीण जंजाळ यांनी पराक्रम गाजवला. फायरिंग दरम्यान जखमी होऊनही त्यांनी मागे न हटता अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि हा पराक्रम ऐकताना त्यांच्या आईचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी एका आईचं दुःख समजून घेत त्यांचं सांत्वन केलं. आईचं दुःख पाहून पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा हेलावले होते. आता ऐक स्पष्टपणे, जर तुझ्यात थोडीही मानवी संवेदना शिल्लक असेल तर यापुढे कधीही भारतीय सैन्याच्या शौर्यावर, बलिदानावर आणि त्यांच्या रक्तावर राजकारण करू नकोस. शहीदांचा अपमान करणं बंद कर. देश आणि सैन्य यांच्यावर टीका करण्यापूर्वी शहीदांच्या आईचे अश्रू आठव. जय हिंद, जय जवान.